प्रकरणामध्ये आज 16वा दिवस आहे, मात्र जे 3 आरोपी आहेत ते अद्याप अटक नाही आणि जे खंडणीचा प्रकार आणि हत्येचा प्रकार हे 2 प्रकार वेगवेगळे अशा पद्धतीने दाखवले जाते. नेमकं या संदर्भात तुमची काय मागणी असणार आहे आणि ती कशा पद्धतीने चौकशी? हे बघा, पोलीस, CID आणखी बाकी सर्व हे सगळ्याच्या सगळे त्याच्या पाठीमागे आहेत. पोलीस लवकरात लवकर मला वाटतं त्यांना अटक करतील आणि अटक झालीच पाहिजे ही माझी मागणी आहे, माझी स्वतःचीच. परंतु अविश्वास दाखवता येणार नाही. त्यातले जे विष्णू चाटे म्हणजे आकाच्या खालचे छोटे आका हे मला वाटतं आत गेलेत आणि ते आत गेले म्हणजे पोलिसांनी पकडलेत असं मला वाटत नाही. ते सरेंडर झालेले आहेत. तर बाकीच्यांना विनंती, मला बाकीचे छोटफोट याच्यापेक्षा याच्यातला जो आका आहे तो आका आता लवकरात लवकर आत गेला पाहिजे आणि तो 100% फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आहेत असं माझं आता मत राहिलेलं नाही. ते 302चे सुद्धा मेन प्रमुख सूत्रधार तेच आहेत. त्याच्यानंतर आता त्यांच्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी मकोको अंतर्गत म्हणलंय ना, म्हणजे ऑटोमॅटिकली ह्याच्यामध्ये आता मोका सुद्धा ग्राह्य झालेले आहेत. हे मोकात गेले पाहिजेत. हे जे वागलेले आहेत 200 कुटुंब गाव सोडून गेलेत, तिथले व्यापारी गाव सोडून दिलेत. गाय छाप तंबाखूची एजन्सी सुद्धा हमारेच पास होना, PNची एजन्सी, चुन्याची एक मुसलमानाची एजन्सी होती ती एजन्सी बी ह्यांनीच काढून घेतली. मारवाडी समाजाच्या कोणत्याही माणसाकडे काही एजन्सी राहिलेली नाही आता परळी तालुक्यामध्ये, बरं का. आणि अराजकता काय ते जरा तिथं परळीत, मला असं मीडियाला माझी विनंती आहे की परळीला जाऊन बघा ना, थोडस मुलाखती वगैरे घ्या लोकांच्या, काय अवस्था आहे काय नाही. त्याच्यामुळं माझं मत असं आहे की लवकरात लवकर यांना अटक करावी आणि पोलीस 100% अटक करतील. यासाठी आज गठीत होईल. त्याच्यामुळे हे लवकरात लवकर आत गेले पाहिजेत बिन भाड्याच्या खोलीमध्ये. तुम्ही आता बोलताना गार्डियन या शब्दाचा उल्लेख केला आणि त्याच गार्डियन मिनिस्टर संदर्भात चर्चा सुरू आहे मागच्या 2-4 दिवसापासून. अमोल मिटकर यांनी तर ट्विट केलं होतं की अजित पवार सारखा एक नेता जो बीड जिल्ह्याचा पालकमंत्री असला पाहिजे. तुम्हाला व्यक्तिशः काय वाटतं? माझं मत असं आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच पालकत्व स्वीकारावं किंवा अजितदादा जरी या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तरी माझं काही मत नाही. परंतु मला वाटतं हे दोघंही होतील असं मला वाटत नाही. कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पेशली फक्त तिथे नक्षलाईट एरिया आहे म्हणून तिथलं पालकत्व, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मला वाटतं कुठेही डायरेक्ट पालकमंत्री होता येत नाही. उपमुख्यमंत्री असताना त्या कालावधीत मला वाटतं ते तिथले पालकमंत्री झालते. एकनाथराव शिंदे साहेबांनी काही काळ तिथे ते मला वाटतं त्यावेळेस नगर विकास मंत्री होते फक्त किंवा MSSRDCचे त्या कालावधीत होते. मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट जाता येतं का नाही हे माहीत नाही. पण आनंद आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यापैकी जर कोणी पालकमंत्री झालं तर अतिशय आनंदाची बाब होईल. कारण आणि गार्डियन जे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्रीपदही भाड्याने दिलं, मंत्रीपदही भाड्याने दिलं. लीज ॲग्रीमेंट त्यांनी केल्यामुळं मोठा प्रॉब्लेम झाला.